चुकीला माफी नाही। दगडी चाळ चित्रपटातील हा डायलॉग बराच फेमस आहे। सध्या हा डायलॉग कोल्हापूरमध्ये चांगला चर्चेत आलाय। कागल आणि कोल्हापूरच्या रस्त्यांवर याच टॅगलाईनचे पोस्टर लागले आहेत। या पोस्टरवर फोटो आहे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा। बॅनर सोबतच मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरही हाच फोटो झळकत आहे। कोल्हापूरच्या या स्टेटसचे आणि बॅनर्सचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत। मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत राजकारणाचा रागच यातून व्यक्त केला जात असल्याचं बोललं जात आहे। कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ विजयी झाले, राज्याचे मंत्री झाले, तरीही त्यांनी कोणाला लक्षात ठेवलंय? कोणाच्या चुकीला ते माफी देणार नाहीत असा प्रश्न सध्या विचारला जातोय। याच पार्श्वभूमीवर पाहूयात हसन मुश्रीफ यांच्या डोक्यात नेमका राग कोणाचा आहे। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। मुश्रीफ यांचा पोस्टरचा आणि या रागाचा रोख मंडलिक गटाकडे असल्याचं बोललं जाते। मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत झालेला विरोध, त्यातून घटलेलं लीड, त्यानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाला झालेला विरोध, या सगळ्यांमागे मंडलिक गट असल्याचा दावा केला जातोय। याच समजातून मंडलिक गटाला टार्गेट करण्यात येत असून त्यांच्या गटाला हा सूचक इशारा असल्याचं म्हटलं जाते। खरं तर कागलमधील सत्ता संघर्ष जिल्ह्याला नवा नाही। स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला। त्यानंतर सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यातील टोकाचा संघर्ष जनतेने अनुभवला। तोच संघर्ष पुढे मुश्रीफ विरुद्ध संजय मंडलिक असा झाला। अलीकडे मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष व्यक्तिगत पातळीवर पोहोचला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक झाली। यामध्ये कागलमधील संजय घाटगे वगळता सगळे नेते एकत्र होते। मात्र संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याची सल मंडलिक कार्यकर्त्यांमध्ये होती। त्याचे थेट पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसले। विधानसभेच्या आधीच संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढवला। मुश्रीफ यांना मदत करणार नसल्याची भूमिका घेतली। वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर मंडलिक गट शांत होऊन मुश्रीफ यांच्या प्रचारात सक्रिय दिसला। पण अपेक्षित मदत झाली नसल्याची तक्रार मुश्रीफ गटाची आहे। त्याच पाठोपाठ मंडलिक यांचे खंदे कार्यकर्ते आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना पालकमंत्रीपद मिळावं म्हणून फिल्डिंग लावत असल्याची कुणकुण मुश्रीफ यांना लागली। मुश्रीफ यांना जिल्ह्यातील महायुतीमधील नेत्यांचा हाच विरोध भावला। कोल्हापूर पालकमंत्री पदाची माळ आंबेडकर यांच्या गळ्यात पडली, तर मुश्रीफ यांना वाशिमची जबाबदारी देण्यात आली। तेव्हापासूनच एकमेकांचे उट्टे कसे काढता येतील याची संधी दोन्ही गट शोधत आहेत। त्यापूर्वी 2015 मध्ये मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी मंडलिक यांच्यासोबतचा वाद कमी करण्याची भूमिका घेतली होती। मंडलिक यांना सोबत घेऊन त्यांनी माजी आमदार संजय घाटगे यांना झटका दिला। आता संजय घाटगे यांना सोबत घेत मंडलिक यांना शेअर देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे। त्यातूनच कोरोनामुळे थांबलेली मंडलिक यांच्या हमीदवाडा कारखान्याच्या निवडणुकीची वाट मुश्रीफ पितापुत्र बघत असल्याचं सांगितलं जात आहे। यापूर्वी हमीदवाडा साखर कारखान्याच्या 2007 आणि 2012च्या निवडणुकीत मंडलिक आणि मुश्रीफ गटातील संघर्ष उफाळला होता। त्यानंतर 2017 आणि कोरोनामुळे निवडणूक थांबली। जून 2023 मध्ये ही निवडणूक बिनविरोध झाली। मात्र आता मुश्रीफ गटाच्या हालचाली पाहता हमीदवाडा कारखान्याच्या निवडणुकीत मंडलिक गटाची कोंडी होण्याची संधी ते सोडतील असं वाटत नाही। शिवाय वीरेंद्र मंडलिक आणि नावीद मुश्रीफ हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येऊ शकतात। या दोन्ही निवडणुकीच्या निमित्तानं मुश्रीफ मंडलिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळू शकतो। एकंदरीतच दगाफटक्याचा बदला पालकमंत्री पदाच्या निवडीत घेतलाय। पण आता मुश्रीफ गटाकडून कारखान्याच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बदला घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर मंडळी, कोल्हापूरमधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।